त्या बाळू धनगराची लेख आहे, तुला वाटेल मी त्या बाळू मामाची लेख आहे. त्या मामाच्या दरबारात गेली ना पुरे, तुझ्या जीवाला वाईट वाटायचं नाही, तुझ्या जीवाला तुझा आनंद वाटतो. पहिल्यांदा फोनवर बोलली आणि घर फोडायला लावलं, ती बी गुरुच आहे. आणि दुसऱ्यांदा जिनं समजून सांगितलं, ती बी गुरुच आहे. गुरु चांगला बी असतो, गुरु वाईट बी असतो. पण ज्ञानोबरांनी स्त्री हा शब्द जोडलाय. स्त्री हा शब्द जोडला की वाईटपणा नष्ट होतो. म्हणून बहुतेक जिथं जिथं चांगली जागा आहे तिथं तिथं स्त्री लिहिलं जातं. तुम्हाला आम्हाला पाहुण्याची पत्रिका जरी यायची झाली तरी आपल्या बी नाव पुढं पाहुणं काय लिहिलं? स्त्रीच लिहतात. स्त्री या शब्दामध्ये वाईटपणा घालवण्याची ताकद आहे. स्त्री या शब्दामध्ये सामर्थ्य तयार करण्याची ताकद आहे. आणि एकदा का तो स्त्री गुरु मिळाला की मग मात्र आयुष्यातली सगळी दुःख निघून जातात. महाराज, माणसाचं आयुष्य दुःखाचा सगळ्यात मोठा प्रवास आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या वाटेला दुःख आहे. कुणी असल्या, राजा असला दुःख आहे, प्रजा असला दुःख आहे, गरीब असला दुःख आहे, श्रीमंत असला दुःख आहे, चांगला असला तरी दुःख आहे, वाईट असला तरी दुःख आहे. नुसतं दुःख आहे म्हणून सांगत नाही. ज्या संसारामध्ये आपण राहतो तो संसारात मुळात दुःख आहे. संसार दुःख मूळ जाहीर मत आहे, स्पष्ट आहे. सगळ्या संसारामध्ये दुःख आहे म्हणूनच मामांच्या दरबारात गर्दी. काय म्हणला बुवा? संसारामध्ये दुःख आहे म्हणूनच मामांच्या दरबारात गर्दी. आणि मला आवर्जून सांगू द्या, बाळू मामांचा बघा जेव्हापासून आपल्या भागात फिरायला लागला तेव्हापासून आपल्या भागामध्ये 3 प्रकारचे बदल. तुम्ही किती निरीक्षण केलं मला माहित नाही, तर मी निरीक्षण करून जाणणारा माणूस आहे. जेव्हापासून मामांचा भागात तसे बरेच वर्ष झाले आपल्या भागात निर्णय येत. फक्त एक कीर्तन प्रवचन अगोदर नव्हतं. कीर्तन प्रवचन अगोदर नव्हतं. भागात लय कीर्तन केली ह्या उंबऱ्यात नाही. अहो जाहीर सांगतो, मी कीर्तनात बोलणारा माणूस आहे, धडाधडा बोलणारा माणूस. लॉकडाऊनच्या काळात आमच्यासारख्या पाप्यांचं घर प्रपंच चाललाय मामांच्या काळात. अजून काय बोलू ह्याच्यापेक्षा काय सांगू? कुठं कुठं चाकं फिरायची बंद झालं तेव्हा नाही. गणेश आपल्या महाराष्ट्रातली कीर्तन बंद होती तेव्हा फक्त मामाच्या तळावर कीर्तन चाललं. फक्त मामाच्या तळावर कीर्तन. आणि त्याचा फायदा असा झाला, तोटा झाला नाही, त्याचा फायदा असा झाला. तुम्ही बघा, माझं बोलणं पटत असलं तर पण तुमच्या पाठीवर चेक करून बघा, सोडवा म्हणतो त्याची काय का. पहिला बदल असा झाला, जी माणसं कधीच कीर्तनाला येत नव्हती ती कीर्तनाला यायची. बदल आहे. किती गर्दी व्हायची काय नाव नाही ठेवत. पण तुम्ही बघा ना, बदल असा झाला, जी माणसं कधीच कीर्तनाला येत ती माणसं कीर्तनाला आली. पहिला बदल आहे. दुसरा बदल, मामांची बकरी फिरताय तेव्हापासून बरेच मांसाहारी माणसं शाकाहारी. तुम्ही किती निरीक्षण केलं मला माहित नाही. बरीच मांसाहारी माणसं शाकाहारी झाली, माणसं सद्वर्तनी झाली, माणसं चांगल्या मार्गाने जगायला लागली. मामांचा भंडारा लावलेला माणूस सत्य मार्गाने जगायला लागला. जसं जुन्या काळात माणूस म्हणायला का शिव्या देतील माय काय, आता तसं माणूस म्हणायला का कपडात भंडारा लावलाय. म्हणजे गळेच बदल झाला आणि चांगला आहे.